महाराष्ट्र, स्वागत आहे तुमचं श्रद्धा म्हात्रे ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर। सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप 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 शुभेच्छा। आजचा दिवस सगळ्यांचा स्पेशल असणारच, कारण 15 ऑगस्ट आहे। सगळेजण कुठे ना कुठे जातच असते। सो आजच्या दिवसभरात काय काय असणार आहे रुटीन हे तुम्हाला मी दाखवेन। तर आमच्या घराच्या इथे पण म्हणजे आमच्या दरवाजात तुम्हाला माझ्या मागे दिसत असेल झेंडा आम्ही बांधलेला आहे मस्तपैकी, तुम्हाला दाखवते। तर चला आजच्या दिवसभरात मी काय काय माझं रुटीन आहे ते तुम्हाला दाखवेन, तर माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा। मस्त असा झेंडा रोवलाय, आमच्या पप्पांनी बांधलाय हा खिडकीला। धैर्य आंघोळीला गेलाय, वाजले बघा किती 11:30, अजून जेवणाचा पत्ता नाही बघा। सुट्टी असते त्यामुळे काय चालूच, पण जेवण होईल बघा। 11:30 झाले, मी तुम्हाला दाखवेन जेवण होईल तेव्हा। नाश्त्याला सँडविच बनवते ब्रेडचं, भाजी मटकीची बनवणार आहे, शेंग टाकणार आहे त्याच्यात, भाकरी बनवते। आणि बघा मटकीची भाजी बनवली आणि भाकऱ्या। पप्पा जेवतात तिथे, मी आता भांडी आवरते। जेवण जेवून झालेलं आहे, सगळं आवरलं। इथे जेवण आहे दुपारचं आणि माझी भांडी सगळी झालेली आहेत बेसिंगमधली। आणि जी मी जेवतोय, धैर्य थोडा वेळाने ट्युशनला जाणार आहे। सो गणपतीची कामं आहेतच, तुम्हाला दाखवेन। ते थोडंफार माझं काही मूर्त्यांचं काम राहिलेलं आहे, ते तुम्हाला दाखवेन। आणि जे मी फेटा आणि धोतर जेव्हा करायला घेईल तेव्हा त्याचा व्हिडिओ तुम्हाला नक्की येईल, एक वेगळा स्पेशली त्याच्यासाठी मी व्हिडिओ बनवेन। हा लावते, बॅटरी लावते। धैर्य बघा, हे ना आमच्या बाजूचे टेलर आई आहे, त्यांनी करंजी दिलेली, जेवला नाही हा मुलगा। नाश्ता उशिरा झाला म्हणून बोलतो मला भूक नाही। बघ जी मी ये मेरा इंडिया, आई लव माय इंडिया, ये मेरा इंडिया, I love my India. तर दुपारी आम्ही आता गेलेलो बाहेर, जे मी जेवल्यानंतर मी आता पैकी नाश्ता घेतलाय, समोसा आणि डाळ वडी। आता चाललोय घरी आणि काम आहे गणपतीचं, थोडं थोडं आहे ते दाखवेल। चला सव्वा 5 झालेत, अजून जेवली नाही मी। आता जेवायला घेतले, अर्धीच भाकरी घेतली, मटकीची भाजी आहे, समोसा आणलाय, कारण मला खूप भूक लागली आणि डोकं पण दुखतंय। जेवून घेते फायनली। तर आता माझं जेवण बिवून झालंय आणि मी चालले आमच्या गणपतीच्या स्टॉलच्या इथे काम करायला। विचारते जिमीला काय काय काम आहे ते सांग, म्हणजे कसं माझा उद्या परत क्लास आहे, जेवढं उरकता येईल तेवढं उरकेल। आज खूप उशीर झालेला, आम्ही गेलेलो बाहेर, सो जेवण झालं नाही तर डोकं दुखत होतं। आता जरा बरं वाटलं जेवली ते।
काय करते तुम्हाला दाखवते थांबा. मूर्त्या ना गाडीमध्ये भरतोय जिमी. हे बघा छोटी मूर्ती घेतलेली आहे. आता 2 घेतल्यात, एका फिरकेवर, एक मागे एक पुढे. ही बघा. आणि आता ह्याचं मी पाटाची लेस, धोतर, टिकली, परत हा शेला असं सगळं करणार आहे. अशा प्रकारे ही पण माझी फेट्याची मूर्ती रेडी झाली आहे, डन झाली आहे. आता ही ढोकाळीला जिमी नेणार आहे. तिथपर्यंत रितेश इथे काम करतोय. आणि येस, धैर्य साहेब आले ड्रॉइंग करायला. आणि हा आहे, नाव कसं जा, सुशांत. आमच्याकडे दुपारचा इथे बसलेला असतो. आम्ही दुपारी इथे नसतो, त्यामुळे दुपारी सुशांत असतो ना. हा, मग आता त्याला बोलली. आणि मंगल मूर्ती कला केंद्राचे ओनर आले आहेत. आता मी चालली आहे ढोकाळीला, कारण तिथे खूप गर्दी झाली आहे बोलतायत, तर तुम्हाला मी दाखवेन. तर चला आपण ढोकाळीला जाऊया. हा आता गाडीमध्ये मूर्त्या भरतोय, तिथे कमी पडल्यात म्हणून. सो तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे खरं सांगते, लवकरात लवकर या बुकिंग करायला. स्टॉक संपत आलेला आहे. चला आपण ढोकाळीला भेटू. मी निघते ढोकाळीला जायला बाईकवर. आणि मी फायनली आली आहे. बघताय गर्दी आहे. मी आली बाईकवर. मी मूर्ती दाखवते. मस्तपैकी धोतर केलेला आहे, फेटा केला याला, पगडी फेटा बुक केले त्यांनी. ते पण बुक होत आहेत. तर गाईज आता कस्टमर जरा कमी झाले आणि म्हणजे येतील थोड्या वेळाने, कारण मी आता घरी जाणार आहे. सो अजून मूर्त्या कमी पडतात. तर हे बघा सगळ्या गाडीमध्ये भरलेले आहेत. तर गाडीमधनं गाडी खाली करते. येस, आजचं छोटंसं डेली रुटीन. 15 ऑगस्ट होतात, तर विचार केला छोटासा ब्लॉग का होईना, काही ना काहीतरी जे अख्ख्या दिवसभरात मी काय करते हे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर येस, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.